हॅलो एव्हरीवन, गुड इव्हनिंग. कसे आहात तुम्ही? आशा करते तुम्ही सगळे सुखी आणि स्वस्त असाल. मी दीपाली तुमचं पुन्हा एकदा नव्याने आणि मनापासून स्वागत करते माझ्या नवीन एका छानशा ब्लॉगमध्ये. तर फ्रेंड्स, हा व्हिडिओ आहे गुरुवारचा आणि गुरुवारी मी हा व्हिडिओ शूट करून ठेवला होता, पण याला ना एडिट करायला वगैरे ना वेळ भेटला नाही, कारण की मी दुसऱ्याच कामामध्ये बिझी झाले होते. त्यामुळं हा व्हिडिओ असाच राहिला होता, म्हणून आत्ता हा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर व्हिडिओ आहे गुरुवारचा आणि संध्याकाळची वेळ झालेली आहे. तर संध्याकाळच्या इथे 6:30 वाजलेले आहेत आणि असं रोजच्या दिवसात तर माझा स्वयंपाक जो आहे तो संध्याकाळच्या 4-4:30च्या सुमारासच सुरू होत असतो. पण आज 6-6:30 झालेले आहेत, तरीसुद्धा आज काही स्वयंपाक बनवलेला नव्हता, कारण की आज आम्हाला जायचं आहे जेवायला बाहेर. आणि साहेबांचाच फोन आला होता की आज आपण बाहेर जाऊया जेवायला म्हणून. आणि मग मी त्यांना म्हणले की तुम्ही तुमच्यासाठी पार्सल वगैरे घेऊन या, कारण की आता इथे आमच्या बाजूला ना चायनीज कॉर्नर आहे, तर तिथे आम्ही तिघंजणं जेवू शकतो. पण साहेबांना येताना तिकडून काहीतरी घेऊन या म्हणलं पार्सल वगैरे. तर साहेब बोलले की संध्याकाळच्या एवढ्या लवकर ना म्हणजे काही बनवलेलं नसतं हॉटेलमध्ये, त्यामुळं मग माझ्यासाठी भाकरीच बनवा घरी. तर त्यांना ना ॲक्च्युली लवकर जेवायची सवय आहे, म्हणजे संध्याकाळी आलं की ते लवकर जेवण करतात आणि थोडंसं शतपावली वगैरे करतात. त्यामुळं म्हणजे हे जसं त्यांना डायबिटीज आहे म्हणून कळालेलं आहे ना, तसं ते 7 वाजेपर्यंत जेवण करतात संध्याकाळचं. आणि मग ते बोलले की 7 वाजेपर्यंत म्हणलं तर मग ते भेटणार नाही काय हॉटेलमध्ये, त्यामुळं ना मग भाकरीच बनवू माझ्यासाठी घरी आणि मग सुकटची भाजी वगैरे त्यासोबत बनव असं त्यांनी सांगितलं होतं. म्हणून मी आता पटकन इथे 2 भाकरी बनवते आणि सुकटची भाजी बनवते. तर त्यांचा जो नियम आहे ठरलेला, त्या नियमामध्येच त्यांना जेवण वगैरे भेटलं तर ते सिस्टमॅटिक चालतं, नाहीतर ना टायमिंग असा चुकला, वेगळा झाला टायमिंग, तर मग ते थोडंसं हे होत असतं. त्यामुळं म्हणजे डॉक्टरांनी तर त्यांना सांगितलेलं आहे की वेळेवरती जेवण करायचं, थोडंसं जेवल्यानंतर फिरायचं आणि म्हणजे हजम झालं पाहिजे असं हे करायचं, असं सांगितलं आहे डॉक्टरांनी त्यांना. त्यामुळे त्यांनी ना लवकरच आजकाल जेवण सुरू केलेलं आहे. म्हणून मग आपण पण त्यांच्या पोटाची काळजी घेतली पाहिजे. त्यामुळं मग हॉटेलची वाट बघत बसण्यापेक्षा पटकन त्यांच्यासाठी घरामध्येच 2 भाकरी वगैरे बनवून घेतल्या. आणि असं पण त्यांना ना म्हणजे हॉटेलमधलं फारसं त्यांना आवडत नाही, भाजी वगैरे त्यांना आवडत नाही, कारण की हॉटेलमधली भाजी म्हणलं तर सपक सपक असते आणि त्यांची चटणी जी असते ती पावडरसारखी असते, त्यामुळं ती चटणी पण चव लागत नाही आणि सपक सपक भाजी लागत असते. त्यामुळे त्यांना आवडत नाही सहसा हॉटेलमधली भाजी. त्यांना घरातलेच आपलं झणझणीत काळं तिखट असलेलं म्हणजे बनवलेलं काळं तिखटाचं भाजी वगैरे तीच त्यांना आवडते जास्ती. त्यामुळं मग आता इथे पटकन उपाय म्हणून मी इथे 2 भाकरी बनवल्या ज्वारीच्या आणि सुकटची भाजी वगैरे बनवली. तर असं पण ना आज थोडंसं माझी तब्येत डाऊन होती, तब्येत बरी नव्हती, त्यामुळं मग अचानकच आमचा प्लॅन झाला बाहेर जायचा. आणि कधी तर असं महिन्यातून एकदा चायनीज फूड खाल्लं ना तर काही एवढं हरकत नाही, म्हणजे काही होत नाही एवढं. बाकी असं सारखं सारखं चायनीज फूड खाणं हे थोडंसं चुकीचं आहे, पण कधीतरी महिन्यातून एकदा म्हणलं तर काही होत नाही. आणि ते अन्नूताई मात्र आमची ना खूप आळशी आहे. तिला ना बाहेर जायचं म्हणलं तर तिला खूप जीवावर येतं. घराच्या बाहेर निघायचं म्हणलं की ती नकोच म्हणत असते. त्यामुळं ना तिचं चालू होतं की तुम्ही पार्सल घेऊन या, तुम्ही जाऊन जेवा आणि माझ्यासाठी पार्सल घेऊन या. पण आम्ही तिला स्ट्रिक्टली सांगितलं की तुला यायचं असेल तर तू चल, नाही तर ना मग घरातच खा भाजी भाकरी, तुला काय पार्सल वगैरे आम्ही आणणार नाही म्हणल्यावरती मग आता नाईलाजाने ती निघाली आहे. तर 8:30 वाजलेले आहेत. साहेबांचं जेवण वगैरे ते झालं होतं मगाशीच, पण आम्ही वैभवदादाची वाट बघत बसलो होतो. तो ट्युशनवरून 8ला सुटतो ना, म्हणून त्याच्यासाठी आम्ही थांबलो होतो. तर आता त्याचाच फोन आला होता. तो बोलला की तुम्ही डायरेक्टली तिथंच या, आपण डायरेक्टली भेटूया, म्हणजे चायनीज कॉर्नरवरतीच भेटूया असंच त्यांनी सांगितलेलं आहे. तर आम्ही निघालो आता. अरे पण पोहे कधी खाल्लीस तू? 5:30ला. चला आता, चला चला. आता तुला माहिती पण होतं की आपण जाणार आहे. तिथं सोप्यावरती बघा ना, आत्ताच तर बोलत होतो. तर ना इथे आता आम्ही निघालोय
जेवायला बाहेर. आणि इथे बाजूलाच हॉटेल आहे, त्यामुळं आम्ही चालत चालत चाललो होतो. असं पण साहेबांचं जेवण झालं होतं आणि त्यांना शतपावली करायची होती, तर ते बोलले की बाईक वगैरे काढायची नाही, तर चालतच जाऊया. म्हणून मग आम्ही आता चालत निघालो आहे. आणि वैभवदादा तर ऑलरेडी येऊन बसलेला आहे तिथे. आणि इथे ना झालं काय माहिती आहे का, ॲक्च्युली अन्नूताईने आणि वैभवदादाने 5:30च्या सुमारास, म्हणजे संध्याकाळच्या 5:30च्या सुमारास कांदा पोहे खाल्ले होते. आणि त्यामुळं ना अन्नूताईचं पोट भरलेलं होतं. आणि आज नेमकं तिचं फेवरेट म्हणजे फ्राईड राईस खाण्याची वेळ आलेली आहे. तर साहेब घेऊन आलेत खाण्यासाठी, पण तिचं पोट भरलेलं आहे, त्यामुळं ती थोडंसं ही होती की नेमकं तुम्हाला आजचाच वेळ भेटला का, म्हणजे आज मी खाल्लं होतं आणि तुम्ही मला आज घेऊन आले, उद्या वापस आणता का जेवायला, हे ते म्हणून तिचं चाललं होतं. पण साहेब बोलले की आजच खायचं असेल तर खा, नाही तर मग उद्या वगैरे काही भेटणार नाही. एक टोप खाली झालाय. अन्नूताईचं फेवरेट, पण अन्नूताईला भूकच नाही. ही जर उद्या तुम्ही ठेवलं असतं ना, मग उद्या अख्खा दिवसभर उपाशी राहिली असती. आज रात्री दादाची मजा आहे. माझं झालं खाली. त्यानं खेळून येते ना. काय बघ तुला हे चटणी चटणी नको. मला वाटलं तुम्ही सूप पिझ्झा नूडल खाताल. तरी ते जेवण वगैरे झाल्याच्या नंतर आम्ही बाहेर आलो आणि इथे बाजूच्या डेअरीमधून मुलांनी आईस्क्रीम वगैरे घेतली. त्यांना आईस्क्रीम खायची होती, त्यांनी आईस्क्रीम वगैरे घेतली. त्यानंतर चालत चालत निघालो आहे आम्ही बिल्डिंगकडे. आत्ताच घ्या. मी म्हणत होतो तुला नूडल खायचंय का, परत झालं चिकन चिल्ली खायची आहे का, परत लॉलीपॉप खायचं आहे का, जे खायचं तर खा आज. तर ना ही जी आईस्क्रीम एका फटक्यात संपली. नाही तेवढं वडलं फक्त, ती पण उगाच जबरदस्ती नाही कोण तोंडात. हां गोड खावत आता भरलं ना, दीर्घ भरलं. कधी जर पोहे खाल्ल्यावरच भरलेलं. आमचं बघ कसं झालं काय का असं पाहिजे. तरी मी काहीच खात नव्हते माहिती का, एवढं पोहे खाल्लेले मी, काय खाणार पण नव्हते. पण फ्राईड राईस आहे म्हणून फ्राईड राईसचा एक घास घेतला ना, ही पुन्हा नाही भेटणार. माझं जेवण झालं तरी सुद्धा मी तुम्हाला पार्टी आहे, म्हणजे तुम्हाला एक सपोर्ट देण्यासाठी मी खायला चालू केलं. हां मग पप्पांच्या ह्याच्यातून पण मी घेतलं का नाही आपण. हां मग त्यांचा अर्ध ते होतं पूर्ण, त्याच्यामधून पण मी घेतलं. म्हणजे आज सगळ्यात जास्त म्हणजे आता खाल्लं तर ती पोट भारी येईल का नाही, नाही खाल्लं कसं येणार आहे. मग तेच की आता ते जेवण किती मग मी म्हणले ना की कुठे बसणार आहे? अरे बसू बघ. फक्त नाही ना म्हणतात 3 पट करा असेल. त्याच्यामध्ये ऑलरेडी इंटेन्स आहे, किडनी आहे, काय 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 भरलंय. नाही माझं सगळं खालीच आहे, सगळं नुसतं फक्त गोल आकाराचं आहे. एक्स्ट्रा आहे की तुम्हाला ह्याच्यामध्ये होऊन जाते. अरे मग ती खाल्लं तर ती बाहेर येत असतं ना, जर आपण आपण पोटाला खाण्याचंच खाल्लंच नाही. नाही तर का. खायचं ती पाणीपुरी खा. अजून पण चहाचा आता पण खाऊ. असं खायचं मस्त घेऊन असं चालायचं. हा बाबा चला अजून पण चान्स आहे, अजून पण खाऊ शकतो. आई आम्ही 1.5 प्लेट खाल्लो आहे ना. आणि त्यानंतर हा व्हिडिओ आहे त्याच्या पुढच्या दिवसाचा, म्हणजे शुक्रवारचा व्हिडिओ आहे. दुपारची वेळ आहे आणि इथे ना आम्ही भरपूर दिवसाआधी टी व्ही ऑर्डर केला होता. विजय सेल्समध्ये जाऊन आम्ही टी व्ही बुक केला होता. तर आज तो टी व्ही इथे आलेला आहे, म्हणजे त्याची डिलिव्हरी झालेली आहे घरी. आणि हे ना विजय सेल्सवाले आहेत आणि त्यांनी टी व्ही आणून दिलेला आहे घरी. तर फिटिंग करणारे जे आहेत ते कंपनीवाले ते आज येतील किंवा उद्या येतील असं त्यांनी सांगितलेलं आहे. आणि तोपर्यंत टी व्ही काय उघडू नका, बॉक्समधून बाहेर काढू नका असं त्यांनी सांगितलेलं आहे. त्यामुळं आता इथे ते बिल जे आहे ते ओरिजिनल बिल देत होते मला, आणि जे डुप्लिकेट बिल होतं ते त्यांनी घेतलेलं आहे. तर टी व्ही ना आम्ही सेन्सुईचा टी व्ही घेतलेला आहे आणि 32 इंचाचा टी व्ही आहे.
तर पहिला टी व्ही आमचा जो आहे तो हायरचा टी व्ही होता. पण तो टी व्ही ना 2019मध्ये आम्ही घेतला होता. तर म्हणजे जसं लॉकडाऊन उघडलं होतं ना तसं आम्ही ते टी व्ही घेतला, म्हणजे 20मध्ये घेतला होता वाटतं. तर 2020मध्ये तो टी व्ही घेतला होता हायरचा आणि आत्तापर्यंत तो चालला चांगला. आणि बरोबर 1 जानेवारीला आमचा टी व्ही बंद पडला. आणि तो टी व्ही रिपेअर करायचं म्हणलं तर 5,000 रुपये खर्च लागत होता. त्यामुळं मग आम्ही विचार केला की 5,000 रुपये त्याला रिपेअरिंगला द्यायचे आणि त्याची गॅरंटी पण नाही की ते किती दिवस चालेल, असं गॅरंटी पण नाही त्याची. तर मग त्याला 5,000 भरण्यापेक्षा अजून 5,000 घातलं तर नवीन टी व्ही येतो. मग त्याची वॉरंटी गॅरंटी पण असते. त्यामुळं मग आम्ही ना ते रिपेअर करायचं ते विचार काढून टाकला मनातून आणि डायरेक्टली नवीन टी व्ही ऑर्डर केला. तर इथे आता हा टी व्ही ना आम्हाला 12,500ला म्हणजे पडला होता. ऑफरमध्ये 12,500ला भेटला. बाकी असं एनी टाईम म्हटलं तर त्याची फी म्हणजे त्याची प्राईस जी आहे ती जास्ती असते. पण ऑफरमध्ये होता म्हणून आम्हाला थोड्याशा कमी प्राईजमध्ये भेटला तो. आणि 500 रुपये ना ते जुने टी व्हीचे कट झाले, म्हणजे 12,000 ॲक्च्युली आम्ही त्यांना दिले. तर इथे बघा 2 तासाच्या नंतर हे दादा आलेले आहेत म्हणजे फिट करायला, टी व्ही फिट करायला. त्यामुळं तर लगेच म्हणजे चांगली सर्विस आहे या लोकांची, सॅमसंगची पण. कारण की टी व्ही डिलिव्हर झाल्या लगेच ते ऑर्डर म्हणजे ते फिटिंग करायला पण लगेच आले ते. तर ना ह्या वर्षी म्हणजे 2026मध्ये आमच्या घरामध्ये 2 वस्तू नवीन आल्या. एक तर फ्रीज घेतला होता. म्हणजे 1-2 महिने झाले असतील फ्रीज घेऊन फक्त. आणि त्यानंतर लगेच आता टी व्ही पण नवीन घ्यावा लागला. आणि ह्या वर्षी 2-2 नवीन वस्तू आल्या घरी. तर अन्नूताईला विचारलं तर अन्नूताई बोलत होती की हा टी व्ही जरा अगोदरच्या टी व्हीपेक्षा जरा मोठा दिसतोय असं ती बोलत होती. पण तसं काय नाही आहे, दोन्ही एकाच मापचे आहेत. पण याचा साऊंड जो आहे ना तो खालच्या साईडला आहे, त्यामुळं टी व्ही जरा मोठा दिसतोय. बाकी साईज दोघांची पण सेमच आहे. जी जुनी टी व्हीची साईज होती तीच ह्या टी व्हीची पण साईज आहे. तर तुम्हाला पण घ्यायचं असेल तर घ्या. खूप म्हणजे चांगली वाटली मला तर ही टी व्ही. म्हणजे अगोदरचा टी व्ही जो आहे तो आम्ही 16,000ला घेतला होता त्या टायमाला हायरचा. पण हा टी व्ही 12,500ला भेटला आम्हाला. आणि आता भेटेल नाही म्हणतात 13-14पर्यंत भेटेल हा. तर हे बघा फिटिंग वगैरे केल्याच्या नंतरचं हे आहे. तर फ्रेंड्स हा टी व्ही तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून सांगायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर पुन्हा लवकरच भेटूया नवीन एका छानशा ब्लॉगमध्ये. तोपर्यंत स्वस्त रहा आणि मस्त रहा. बाय.